सोलापुरातील शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। आज सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या शहरातील 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यात येणार आहे। यावेळी मानाच्या 7 नंदी ध्वजांची मिरवणूक देखील काढण्यात येते। तैलाभिषेकाची साधने आणि बाराबंदीच्या देशातील भक्तगणांचा हा सोहळा अत्यंत देखणा असतो। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। पाहूयात। सोलापूरच्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि सोलापूरच्या सिद्धेश्वर महाराजांची यात्रा जी आहे ते मोठा उत्साह देखील जो आहे तो या ठिकाणी आपल्याला उत्साह जो आहे तो या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये असतो। मानाचे 7 नंदी ध्वज जे आहे ते हे तेलाभिषेकसाठी जे आहे ते रवाना होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। भक्तमय वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तर मानाच्या 2 ज्या नंदी ध्वज आहेत त्यांची विधिवत पूजा करून जे आहे ते नंदी ध्वज जे आहे ते तेलाभिषेकसाठी मार्गस्थ होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। सोलापूर शहरातून विविध मार्गातून जे आहे ते हे नंदी ध्वज जे आहे ते मार्गस्थ होत असतात। एक मोठा उत्साह जो आहे तो सोलापुरात या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्ताने होत असतो। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। हिरियाबोन देशमुख असते यांच्या पूजा होऊन यात्रेस सुरुवात झाली। या आज एंडी म्हणजे आज तेलाभिषेक, त्याच्यानंतर उद्या अक्षताचा कार्यक्रम 13 तारीख, 14 तारखेला होम येते, 15 तारखेला दारू काम, 16 तारखेला कबड्डी, असं आजपासून 5 दिवसाला धार्मिक कार्य सुरू झालेलं आहे। ही यात्रा म्हणजे सिद्धरामेश्वर लग्न सोहळा। या सिद्धरामेश्वराने स्वतःच्या योगदंडाने त्या श्रद्धाशी कुंभारकन्येशी लग्न केला, तसं आज हळदीचा कार्यक्रम सुरू आहे। उद्या अक्षता, परवाशी होम, असा एक धार्मिक कार्यक्रम त्यांनी आखून गेलेला आहे गेल्या 9,500 वर्षापासून। आणि त्यांनी आम्हाला जे सांगितले त्याप्रमाणेच आम्ही करत आलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।